काय गे, काय करतेस आणि कोणासाठी? मी विष्णू भाऊजींसाठी पेज केली. हो का? अरे वा, छान. तू आहेस म्हणून कामं होतात ग. पण ते विष टाकलंस ना पेजेत? अहो वंसा, असं काय बोलताय? कारण मी तुला चांगली ओळखते. याचे डोळे मिच्ची मिच्ची करून भाबडेपणाचा आव आणू नकोस. माझ्या शंभू बळाच्या जीवाशी काय खेळ करत होतीस ते मी या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे माझ्या समोर तुझी नाटकं चालणारच नाही, कळलं? नाही हो वंस, मी खरंच काही नाही केलं. ते शंभू त्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस. अहो पण वंस, बाकीचा शहाणपणा राहू दे. ती पेज आधी तू पिऊन दाखव. म्हणजे खरंच मी विष्णू भाऊजींसाठी केलेल्या पेजीत विष घातलंय असं वंसांना वाटतंय का? चल पी लवकर. अर्थात तुझ्यावर विषाचा काय परिणाम होणार आहे म्हणा. चेटकीन काय विष पण पचवेल. चल निघ, निघ इथून, निघ. माझ्या तोंडासमोरून जा इथून, निघ. दिगू, सगळे आपल्याकडे कसे बघतायत बघतोयस ना? अरे हरणाच्या कळपामध्ये डुकरं शिरली ना की हरणं कशी बघतात तसे सगळेजण आपल्याकडे बघतायत. म्हणजे आपण डुकर? दुसरी उपमा नाही का सुचली तुला? अरे बाबा दिगू, उपमा जरी बदललेली असली ना तरी माणसांच्या नजरेतली घृणा तीच आहे. कर्म सखूची आणि शिक्षा आपल्याला आजवर आयुष्यभर अप्रू जपली. तेच तर ना वहिनी, तुम्ही मुद्दा अगदी बरोबर घेतलाय बघा. गावातली आपली पत आज मातीमोल झाली आहे. तो सुखदेव बघ ना, लोचटासारखा आपल्याकडे कर्ज मागायला यायचा, येता जाता पाया पडायचा, आणि आता बघ रस्त्यावर पडलेल्या शेणासारखा आपल्याकडे बघतोय. आपल्या घरात ती चेटकीण राहते ना, त्यामुळेच हे भोगतोय आपण. पण हे दिगूला समजत नाहीये ना. बघतोयस ना दिगू, बायकोला डोक्यावर घेऊन नाचतोयस, त्याचीच फळं आहेत ही सगळी. पहा, आपण आपल्या गावाच्या समृद्धीसाठी केलेला होम आता संपन्न झालेला आहे. तर संकल्प म्हणून तुम्ही आणलेल्या समिधा, तूप आणि धान्य आता होमात अर्पण करा आणि प्रार्थना करा देवाला की गावावरचं जे संकट आलंय ते टळून जाऊ दे. इडापिडा जी काय असेल ती त्या होमात जळून जाऊ दे. पहिला मान मनोरमाबाई तुमचा. दिगुशेठ या. का का म्हणून? यांचाच का मान पहिला? यांनीच का सुरुवात करायची? बाजा, मनोरमाबाईंच्या सुनेमुळेच गावाला त्रास भोगावा लागतो. या त्यांच्या सुनेमुळेच गावात संकट आले. तेव्हा मनोरमाबाईंच्या हातातून सुरुवात केली म्हणजे आपसुकूनच होईल. ए बाज्या,
सकूवर नाहक आरोप करू नकोस तू. आणि रमाईबद्दल इतकं बोलणं शोभत नाही तुला. अनेक वेळा रमाईने व्याज न घेता तुला कर्ज दिलंय, विसरलास का? तर तुझं कुटुंब सुखी राहावं, तुझी शेती चांगली व्हावी आणि येणारी कमाई व्याजात जाऊ नये म्हणून, आणि तू तिला अपशकुनी म्हणतोयस. खबरदार जर माझ्या रमाईला कुणी काही बोललं तर मी अजिबात ते सहन करणार नाही. आणि सकूवरही चिखलफेक करू नका. तुमच्याकडे काही पुरावा आहे का ही सगळं सकूच करते म्हणून? नाही ना? हो पाटील, हे उगाच भुंकणाऱ्यांना जरा आवरा. होय होय. आणि होमात धान्य टाकायला तुमच्यापासूनच सुरुवात करा, म्हणजे वाद नकोत. गावाच्या भल्यासाठी करतोय ना आपण हा होम, मग सुरुवात भांडणाने करायची आहे का? आणि आम्हाला मानाची हौस नाहीये. सगळ्यांचं झाल्यावर सगळ्यात शेवटी आम्ही नैवेद्य अर्पण करू. चला करा सुरुवात. भाऊजी, विनू भाऊजी, भाऊजी तुमच्यासाठी गरम गरम पेज आणले, घ्या पिऊन घ्या. आई 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 काय झालं विनू? असं का ओरडलंस घाबरून? हा? आणि हे सखू, तू इथे काय करतेस? तुला बघून तो घाबरलाय हा? काय केलंस तू माझ्या विनू बाळाला? काय झालं विनू? अहो सासू काकू, मी काही नाही केलं. मी तर त्यांच्यासाठी पेज आणली होती आणि तीच देत होते. नाही नाही, नको नको. आई आई तू तू दे, तू दे. घेऊन जा ती पेच. हा, घेऊन जा ना. इथं आसपास कोणी नाही हे बघून कारण शोधून आलीस ना या खोलीत? तुला बघून किती घाबरलाय बघ माझा विनू. घेऊन जा ती पेज. पेज नको आणि बीज नको तुझी चेटकीन कुठली. अगं जा म्हटलं ना. निर्लज्जासारखी तोंड बघत उभी राहिले. अगं निघित ना, निघ. बाळा, मी तुझ्यासाठी पेज आणू का रे? हा, आणू. मला पुन्हा त्रास व्हायला लागला. म्हणजे ती कुठेतरी आसपासच असणार आहे. तिच्याच येण्याची खूण आहे. घरात नाही तर होमाच्या ठिकाणी ती आली असणार हे नक्कीच. म्हणजे आता ती काहीतरी वाईट कृत्य करणार आणि सगळ्यांना वाटणार की मीच केलंय ते. आळ माझ्यावरती येणार. विठुरा, काय करू रे मी? होमाच्या ठिकाणी काही विघ्न यायला नको. मी तिथे जाऊ का? मला हे अरिष्ट थांबवायला हवं. काय करू मी? आणि जर मी तिथे गेले तर ती खोटी आहे आणि मी खरी आहे
हे खरं खोटं पण होईल. मला जायला हवं. सखू, वाटेल ते झालं तरी आज तू उंबरट्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. माझ्यावरती सगळ्यांनीच बंधने घातली. अशा परिस्थितीत मी बाहेर पाऊल टाकू का? पण तिने काही चुकीचं केलं तर त्याआधीच तिला थांबवायला हवं. काय काय म्हातारे, होमामध्ये आहुती टाकण्यासाठी काय घागरभर तूप आणलंयस? थोडं थोडं टाका, नाही तर भडका उडेल. अबे, काय केलं ते? ये म्हातारे काय केलं? अरे ओम विजळा, अगं ये म्हातारे. अपशकुनी, अगं काय केलंस तू? अगं तूप टाकायच्या ऐवजी तू पाणी ओतलंस होमामध्ये. अगं दात कसले काढते? अरे हाय कोणी म्हातारी? कुठून आली अवदासा? अरे धरा धरा ना, धरा धरा. सखुताई,
आरती माझी घुसमट थांबलीये. मला नेहमीसारखा श्वास घेता येतोय. त्या आरती ती दुसरी सकून निघून गेली असणार. ती होमाच्या ठिकाणी तर गेली नसणार ना. राहून राहून ही शंका माझ्या मनात येते. विठुराया, काय करू रे मी? जाऊ का? पण मी आहोंना शब्द दिलाय की घराच्या बाहेर पडणार नाही म्हणून. नको नकोच जायला. शेवटी मर्यादा ओलांडलीसच ना. बाहेरून येतेस ना. कुठे आग लावायला गेली होतीस? बोल, काय उद्योग करून आलीयस? नाही हो वंस, मी फक्त इथेच गेले होते. बाकी कुठेच नव्हते गेले. मला श्वास घ्यायला त्रास होत होता ना, म्हणून फक्त मोकळ्या हवेत गेले होते. हे तुझ्या बोलण्यात यायला मी म्हणजे तुझा भोळसट नवरा दिगू नाहीये. इथेच गेले होते, ओसरीत गेले होते असं केविळवाणा तोंड करून आणि डोळे अच्छे करून म्हटल्यावर लगेच विश्वास बसायला. हो, पण तू काही अंगणात वगैरे गेली नव्हतीस, तू बाहेरच गेली होतीस. माझ्याकडे खोटं मुळीच चालणार नाही, त्यामुळे कबूल कर. नाही वंस, मी खरंच इथेच ओसरीतच गेले होते. माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहेस का तू? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला बाहेरून येताना. बघितलंय की नाही? पण वंस, मी इथेच होते आणि इथूनच घरात येत होते. हो, खोटारडी कुठची? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. बाहेरून म्हणजे बाहेरून. आता रमाईला येऊ देत, सांगते की नाही बघ. हो वंस, पण बघा बघा, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय म्या. आणि काय पाहिजे? ती म्हातारी नाही, सकुताई होत्या त्या. अरे बत्त्या, अरे बत्त्या, असं कसं होईल? ती सकू कशी असेल? ती तर म्हातारी होती ना. आणि हे बघा, तुम्हाला भास झाला असेल, त्याच नजरेतून बघताय म्हणून सकू दिसली असेल, बाकी काही नाही. नाही काय म्हणाल? हा द्या पुरावा. ती सकूच म्हातारीचं रूप घेऊन आपल्याला फसवायला आली होती. ती सकूच होती. होमाची आण घेऊन सांगतो मी. ती सकू चेटकीन हाय. अगं बाई, बाबाजी म्हणतात तशी सकू खरंच चेटकीण आहे. आणि आता ती माझ्याच घरात सून म्हणून वावरणार. नाहीये, शक्यच नाहीये. सकू इकडे येणारच नाही. मी तिला बजावून आलो होतो, स्वतः पाटील बजावून गेलेत. सकू घरातच होती, ती बाहेर पडणारच नाही. हो दिगुशेठ, उगाच तुम्ही ते सकूची तड घेऊ नका. मी सांगतो, माझ्या घरामध्ये आग तिनेच लावली आहे. हे सगळे तिचेच प्रताप आहेत. बाय, आणि बघत्याने डोळ्याने पाहिलं म्हणल्यावर आणि काय पाहिजे? एवढा चार्याने होम केला तर त्याची संधी वाट लावून टाकली. गावामधल्या लोकांनी एवढा श्रद्धेने होम केला आणि त्याच्यामध्ये सखूनी विघ्न आणलं. सगळ्याचे 3-13 वाजवून टाकले आणि गावावर आणखी संकट आणलं. भाई भाई भाई, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे पण शहानिशा केल्याशिवाय सकुताईंवर आरोप करणं बरोबर नाहीये. हो, त्याच्यामध्ये कसली शहानिशा करायची? हो, कसली शहानिशा करायची? आणि एवढंच असेल ना तर आत्ताच्या आत्ता चला वाड्यावर. अरे हातच्या कंकणाला आरसा कशाला? आत्ताच सोक्ष मोक्ष लावून टाकूया. चला
त्या चेटकिणीला वाड्यातून बाहेर ओढून काढूया. चला 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 वाड्यात चला. चला चला. अरे ऐका ना. अरे ऐका ना. अरे काय करताय? थांबा. चला चला. हे बघा, हेच ते घोंगडं आहे. हे बघा. भास्कर बुवा, म्हातारीचं सोंग घेतलं होतं तेव्हा हेच घोंगडं तिच्या भोवती होतं. हे बघा इथं पडलंय. बघ बघ दिगू, आता काय बोलायचं? अहो तुम्ही बोलूच नका हो. तुम्ही तुमच्या सुनबाईला बोलवा. सखू जरा बाहेर येतेस का? सखू बाहेर ये लवकर. मनोरमाबाई, त्याचा काय अर्थ घ्यायचा? आतून तोंड दाखवायला जागा नाही म्हणून येत नाहीत का त्या? अहो मग काय आपली वाट पाहत ओसरीत थांबून राहणार होती का ती? आवाज पोचलाय म्हणजे येईल ना, जरा थांबा की. नाही हो, ती लबाड म्हातारी वेगळीच कोणीतरी होती. होय, ही तर बिचारी साधी सरळ आहे. बघा सखूताई घरीच आहे ती. हो आत्ता आहे हो, पण मग असं काय? अहो आणि हे घोंगडं पडलं त्याचं काय? रमाई, अगं काय झालंय? आणि सगळे असे चिडून का बोलतायत? मला काहीच कळत नाहीये. होमात धान्य टाकायचं होतं, तूप टाकायचं होतं, तर कोणीतरी येऊन होमात कळशीभर पाणी ओतलं आणि होम विझवला. कोणीतरी, म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे की सखू, सगळे म्हणतायत की तू म्हातारीचं सोंग घेऊन तिथे आली होतीस, पांढरे केस लावले होतेस आणि ते घोंगडं घेतलं होतंस जे तिथे पडलंय. नाही 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 भाऊ, मी नव्हते होती. ए, साळसूतपणाचा हा वाढू नकोस हा. सगळं गाव जमलंय. लक्षात घे, रमाईसाठी या घरासाठी आजवर कोणी असं विचारायला आलं नव्हतं. यमू तू थांब. वहिनी तुम्ही जरा खडसावून विचारा की ती इथे घरातच होती की. बोल, घराबाहेर गेली होतीस का?